पण डेव्हिडसन मधला एक चार्ट डिस्कस करू तर ते चार्ट कशाचा आहे, मेजर्स टू प्रिव्हेंट कॅल्शियम स्टोन फॉर्मेशन. तुम्ही वरी पण बघू शकता. सगळ्यात कॉमन स्टोन कशाचे असते तुमचे, कॅल्शियम ऑक्झलेटचे असते 60%. त्याच्यानंतर मग पुन्हा तुमचे बाकी पण असतात, कॅल्शियम फॉस्फेट असतात, युरिक ॲसिडचे स्टोन असतात किंवा मॅग्नेशियम अमोनियम फॉस्फेट स्टुअर्ट स्टोन पण म्हणतात, हे पण असतात. पण सगळ्यात कॉमन कोणते, कॅल्शियम ऑक्झलेट स्टोन. तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी काय काय करू शकतो समजा, ते फ्लूइड इनटेक वाढवायचा. तुम्ही बघू शकता फ्लूइड इनटेक इन्क्रीज केला तरी स्टोन फॉर्मेशन होत नाही. पुन्हा सोडियम, मीठ कमी खाल्लं तर भरपूर फायदे, हायपरटेन्शन कंट्रोलमध्ये राहतं, किडनी पण डॅमेज होत नाही, सगळ्याच गोष्टी. त्या मीठ कमी करा. प्रोटीन पण इनटेक कमीच पाहिजे, मॉडरेट लेवलवर, खूप जास्त नाही. आणि कॅल्शियम डाएटमधून चांगलं घ्यायचं, गुड कॅल्शियम इनटेक. आणि ते काय करतं, कॅल्शियम फॉर्मेशन इनसॉल्युबल सॉल्ट विथ डायटरी ऑक्झलेट, लोअरिंग ऑक्झलेट ॲब्झॉर्प्शन एक्सक्रिशन. पण सप्लिमेंटच्या फॉर्ममध्ये नाही घ्यायचं कॅल्शियम. अवॉइड कॅल्शियम सप्लिमेंट सेपरेट फ्रॉम मिल्स. इन्क्रीज कॅल्शियम एक्सक्रिशन विदाउट रिड्युसिंग ऑक्झलेट एक्सक्रिशन. जर आपण मिलमधून घेतलं तर ते ऑक्झलेटचं एक्सक्रिशन कमी करतं, त्यामुळे स्टोन फॉर्मेशन कमी करतं. पण सप्लिमेंटच्या फॉर्ममध्ये घेतलं तर असा काही फायदा होत नाही, उलट ते स्टोनच्या फॉर्म इन्क्रीज करतं, स्टोन फॉर्म होण्याची टेंडन्सी. ऑक्झलेट अवॉइड फूड्स दॅट आर रिच इन ऑक्झलेट. कोणकोणते तुमचं स्पिनॅच म्हणजे पालक वगैरे जे ऑक्झलेट रिच फूड असतात ते पण अवॉइड करायचे, त्याच्यामुळे कॅल्शियम ऑक्झलेट स्टोन बनवू शकतात. खाली ड्रग्समध्ये होऊ शकतात, तुम्ही थायझाइड डायरेक्ट आपण घेऊ शकतो, ते प्रिव्हेंट करतात स्टोन फॉर्मेशन. ह्याच्यात दुसरं लूप डायरेक्टिक्स इन्क्रीज करतात टेंडन्सी स्टोन फॉर्म करण्याची, फ्युरोसमाइड वगैरे हे इन्क्रीज करतात टेंडन्सी. पण थायझाइड डायरेक्टिव्ह काय करतात, डिक्रीज करतात. आयरोपिरिनॉल पण इफेक्टिव्ह आहे, हे कुठे यूज करतो, युरिक ॲसिड जास्त झालं बॉडीमध्ये, समजा गाऊट वगैरे कंडिशनमध्ये आपण आयरोपिरिनॉल यूज करतो, ते हे पण हेल्प करतं. आणि अजून काय अवॉइड करायचं, विटॅमिन डी सप्लिमेंट्स घ्यायचे नाही, कारण ते इन्क्रीज कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन, कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन वाढवतात. त्यामुळे ते नाही. विटॅमिन सी सप्लिमेंटेशन पण घ्यायचं नाही, ते काय करतात, इन्क्रीज ऑक्झलेट एक्सक्रिशन. ह्या दोन्ही गोष्टी, समजा विटॅमिन डी मुळे कॅल्शियम जास्त वाढणार, ते पण स्टोन फॉर्मेशन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणार. विटॅमिन सी मुळे तुमचं ऑक्झलेट, कारण कॅल्शियम ऑक्झलेट स्टोनच सगळ्यात जास्त आहे. तर विटॅमिन सी डी सप्लिमेंट पण नाही घ्यायचे, विटॅमिन सी सप्लिमेंट पण नाही घ्यायचे. थायझाइड डायरेक्ट घेऊ शकतो आपण. जे लूप डायरेक्टिक फिरोसमाइड वगैरे ते अवॉइड करायचे. ऑक्झलेट रिच फूड नाही घ्यायचे. कॅल्शियम डाएटमधून जास्त घ्यायचं, मग सप्लिमेंटच्या फॉर्ममध्ये नाही घ्यायचं. सोडियम इंटेक कमी करायचा, प्रोटीन इंटेक कमी करायचा, फ्लूइड वाढवायचं. उर्वरित चार्टमध्ये पण बघू शकता.